नमस्कार मित्रांनो. हा जो रुग्ण आपण आता व्हिडिओमध्ये पाहिला, तर या रुग्णाचं वय जे आहे ते 56 वर्ष आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये या रुग्णाला डायबिटीज सगळ्यात पहिल्यांदा झाला. डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन पुढे होत कार्डियाक डिसीज झालेला आहे. त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी झालेली आहे, कोरोनरी सिंड्रोम झालेला आहे. त्याच्यानंतर डायबिटिक न्यूरोपॅथी होऊन त्यांना बेल्स पाल्सी झाली होती. त्याच्यानंतर टॉसिस झालं होतं. टॉसिस म्हणजे एक आयलिड जे आहे आपल्या डोळ्याचा जो आयलिड आहे ते उचलता न येणं, ते पॅरालाइज होणं, थर्ड नर्व्ह पाल्सी क्रेनियल नर्व्ह झाल्यामुळे ते होतं. तर अशा पद्धतीनं हा रुग्ण एकदम कॉम्प्लिकेशन होता. त्याच्यानंतर या रुग्णाला 7,000 ची जवळ-जवळ ॲलोपॅथिक औषधं दर महिन्याला लागत होती आणि अनेक वर्ष हा रुग्ण ॲलोपॅथीची औषधं खात होता. रुग्णाला नाईलाजास्तव दुसरा मार्ग नसल्यामुळं तो ॲलोपॅथी औषधं खात होता. त्यानं त्या रुग्णाला भयंकर त्रास तर होतच होता. शुगर कंट्रोल नव्हती. 12 युनिट इन्शुलिन चालू होतं. ओरल हायपोग्लायसेमिक एजंट जे आहेत, OHA म्हणतात त्यांना, त्याचे स्ट्राँग डोसेस ॲलोपॅथीचे चालू होते. शेवटी रुग्णाला टेन्शन घेतोय म्हणून मानसिक आजाराची सुद्धा औषधं सुरू केली होती, झोपेची वगैरे. आणि रुग्णाला असं वाटत होतं, की आता आपलं आयुष्य संपलेलं आहे. आता आपण आपल्या काही आयुष्याचं खरं नाही. अशा पद्धतीनं ह्या रुग्णाची वाटचाल सुरू होती. प्रचंड वेगवेगळी लक्षणं रुग्णाला होती. अंगावर खाज सुटणे, थकवा येणे, जेवण न जाणे, पोटात गॅस अपचन होणे, पोटात आगाग होणे, शुगर अजिबात कंट्रोल नसणे, घाम जास्त येणे, पित्त प्रकोप होणे, डोळ्याला त्यांना प्रॉब्लेम चालू दिसायला चालू होते, मोतीबिंदू होता. अशा अनेक प्रॉब्लेममधून हा रुग्ण आयुर्वेदाकडे आला आणि आयुर्वेदावर विश्वास असल्यामुळं या रुग्णाला 3 ते 6 महिन्यात आपण पूर्ण बरे केलेलं आहे. ॲलोपॅथी औषधं बंद झालेली आहेत जवळ-जवळ. त्याच्यानंतर त्याची जी पॅरालाइज झालेली जी नर्व्ह होती डोळ्याची, ती सुद्धा रिगेन पॅरालाइज कमी झाल्यामुळं टॉसिस गेलेला आहे. त्याच्यानंतर रुग्णाचे बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये आलेला आहे. रुग्णाला जो त्रास होता तो सगळा कमी झालेला आहे आणि औषधं सुद्धा ॲलोपॅथीची 7,000 ची बंद झालेली आहेत आणि दुसरं रुग्ण त्याचं जीवन जे आहे तो आनंदाने आता जगत आहे. तर हे फक्त आयुर्वेदिक औषधांनी झालेलं आहे. शुद्ध ग्रंथोक्त आयुर्वेदिक औषधं, मॉडर्न सायन्सचा पूर्ण अभ्यास करून, ॲलोपॅथी शास्त्राचा सुद्धा अभ्यास करून व्यवस्थित जर ट्रीट केलं, तर अशा पद्धतीने रिझल्ट आपल्याला येऊ शकतात. प्रोव्हायडेड पेशंटनं पथ्य पाळलं पाहिजे, मानसिकता आपली चांगली ठेवली पाहिजे आणि आयुर्वेदावर विश्वास आणि श्रद्धा ठेवली, तर असे रुग्ण आपण बरे करू शकतो. काही रुग्णांमध्ये वेळही लागू शकतो. काही रुग्ण 2-3 महिन्यात सुद्धा बरे होऊ शकतात. पण चिकाटी आणि सातत्य याचं फळ म्हणजे हा रुग्ण आहे. या रुग्णाचे मी अत्यंत आभार मानतो, की त्यांनी आपल्याला आयुर्वेदिक चिकित्सेवर त्यांनी विश्वास ठेवला आणि आपले औषध घ्यायला त्या तयार झाल्या आणि आज त्या आनंदाने त्यांचं जीवन जगत आहेत. थोडीफार औषधं आयुर्वेदिक त्यांना सुरू आहेत आता सध्या सुद्धा. पण त्या लक्षणमुक्त झालेल्या आहेत आणि जवळ त्यांचे आजार क्युअर झाल्यात जमा आहेत. धन्यवाद.